गुड मॉर्निंग. आज सकाळी ऑफिसला गेले आणि ऑफिसवरनं घरी येताना या सगळ्या वेजेस घेऊन आले मी मार्केटमधून, कारण माझा सगळा भाजीपाला संपलेला होता. मग सोबत काकडी, वालाच्या शेंगा, फ्लॉवर आणि भेंडी तर नेहमी असतेच आमच्याबरोबर, कारण की भेंडी आम्हाला खूप आवडते. त्याच्यानंतर मग मी विचार केला की आज तुमच्यासोबत पनीर बिर्याणीची रेसिपी शेअर करू, म्हणून मी सोबत वाटाणा आणि पनीर पण घेऊन आलेली होती आणि दही पण आणलेलं होतं. पण नंतर मी ह्या भाज्या स्वच्छ धुवून आणि या बास्केटमध्ये फ्रीजच्या क्लीन करून त्याच्यामध्ये ठेवून घेतल्या. आणि ज्या निवडायच्या भाज्या होत्या, कोथिंबीर जसं की वालाच्या शेंगा, कांद्याची पात, मग मी तशीच ठेवलेली होती की ती दुसऱ्या दिवशी संडे पण होता, त्याच्यामुळे मग मी तेव्हा निवडणार होती. मग मी त्या भाज्या तशाच ठेवल्या. पण नंतर मी राईस घेतला, हा बासमती राईस घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून घेतला, म्हणजे एकदाच असा व्यवस्थित धुवून घेतला, नाही तर तुकडा पडतो. मग स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला तो अर्धा तास आहे ना पाण्यात भिजत ठेवायचा आहे. पण हा जुना राईस असल्यामुळे माझा थोडासा अंदाज चुकून गेला होता, कारण राईस थोड्यानंतर जास्त होऊन गेला. कारण नेहमी जेव्हा मी राईस टाकते तेव्हा तो काही एवढा म्हणजे होत नाही, तर हा जवळपास डबलने होऊन गेलेला होता. त्याच्यामुळे तुमच्याकडे राईस कोणता आहे त्याच्यानुसार तुम्ही डिपेंड करतं की तो किती क्वांटिटीमध्ये बनतो. मग याच्यामध्ये मी अर्धा तास पाणी ठेवलेलं होतं. नंतर मग मी पनीर घेतलं आणि पनीर छान चॉप करून घेतलं आणि तुम्हाला पाहिजे तसे तुकडे करू शकता. आता मी इथे मीडियम साईजचे तुकडे केलेले होते. नंतर मग कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, असं फ्राय होतील पनीर असं इतकं तेल टाकलं आणि फ्राय करून घेतले. मी हे पनीर जे होते थोडे क्रिस्पी फ्राय केलेले होते, कारण की ते बिर्याणीमध्ये जेव्हा शिजते ना तेव्हा ते क्रिस्पी छान लागतात. मग खूपच जास्त ते जर फ्राय केलं नाही ना तर मग ते तुटून पण जातात. तर मग मी असे क्रिस्पी छान फ्राय करून घेतले होते. आणि ही बिर्याणी जी आहे ना ही माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये, माझ्या फॅमिली मेंबर्सला खूप आवडते. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की यांच्यासोबत पण शेअर करूया. नंतर मी पनीर छान फ्राय करून घेतलं, त्याच्यामध्ये मटार टाकले, त्याच्यानंतर फ्लावर स्वच्छ धुवून घेतली, फ्लावर टाकली आणि त्याच्यानंतर टोमॅटो मी उभा चॉप केला होता. तुम्हाला वाटेल तसं तुम्ही बारीक प्युरी, कांद्याची पण प्युरी करू शकता, पण मला हे चॉप आवडतात त्याच्यात वेजेस, म्हणून मी अशा टाकलेल्या आहे. व दही हे जवळपास पावशर होतं आणि पावशर दही पण टाकलं आहे. दही शक्यतो जास्त कमी नाही पाडलं पाहिजे, म्हणजे कमी घ्यायचं नाही, कारण की मग म्हणजे पावशर घेतलं तर त्याची ग्रेव्ही व्यवस्थित होते आणि राईसला बरोबर मिक्स करायला प्रॉपर होऊन जातं. नंतर हा बिर्याणी मसाला पण घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला प्लस आहे ना हा थोडा दुसरा अजून एक मसाला होता माझ्याकडे, तो पण टाकला. तुम्हाला जर हे मसाले आवडत नसेल तर दुसरे पण मसाले टाकू शकता. सोबत लाल तिखट, हळद, जिरे, जे काय मसाले असतील ते टाकून द्यायचे मस्त, आणि मस्त एकत्रित करून घेतलं. आणि मीठ पण तुम्ही टाकून द्यायचं अंदाजानुसार तुमच्या. नंतर हे मिक्स करून घेतलं प्रॉपर. जवळपास हे मॅरिनेशन तयार करून 15-20 मिनटं राहू द्यायचं, म्हणजे जवळपास आपला राईस आपण जेव्हा बॉईल करायला टाकतो ना तेव्हा लगेचच दुसऱ्या कढईत आहे ना आपण आहे ना हे मॅरिनेशन इकडे साईडला टाकून द्यायचं असतं. मग आणि ही बिर्याणी मी माझ्या पद्धतीनेच बनवलेली, काही रेसिपी मी बघून बनवत नाही आहे कोणाची. मी खूपदा ट्राय केली आणि त्याच्यानंतर मलाही छान बनवता येते. मग विचार केला की तुमच्यासोबत पण शेअर करू. हा जो ऑनियन आहे बारीक बारीक चिरला आहे ना, तर हा मी तेलामध्ये तळून घेणार होती, कारण बिर्याणीवर मोस्ट ऑफ करून हा जो तळलेला कांदा चांगला लागतो म्हणून. पण ज्याला आवडत नसेल तो टाकू पण शकत नाही, काहींना कांदे आवडत नाही जास्त, म्हणून मग ते टाकत नाही. तर नाही टाकलं तरी पण चालतं. अद्रक लसूणची पेस्ट बाकी होती म्हणून मी नंतरनं टाकली, मिक्स करून घेतली. नंतर हे खडे मसाले माझ्याकडे आणायचे बाकी होते, मग मी तेजपत्ता यात जे जे सापडेल मला खडे मसाले ते मी पाण्यात टाकून घेतले. नंतरनं मीठ टाकलं आणि मला कोथिंबीर पण आवडते, मग मी कोथिंबीर पण चॉप करून टाकली. ऑप्शनल आहे ती पण, तुम्हाला आवडत असेल तर टाकायची. नंतर हा राईस छान फुलला होता, अर्धा तास भिजवून ठेवलेला होता मी त्याच्यामुळे. नंतर मग पाण्याला जेव्हा बॉईल आलं लगेचच मी इकडे टाकला. जेव्हा पाण्याला बॉईल आलं की इकडे राईस टाकला ना की लगेच आपण दुसऱ्या साईडला कढई ठेवून तिकडे लगेच बिर्याणी टाकून द्यायची असते, कारण की जेवपर्यंत हा बॉईल होतो ना तोपर्यंत मग त्या वेजेस थोड्याशा शिजून जातात. त्याच्यामुळे मग हा राईस आपल्याला लगेचच वरतून टाकता येतो. मग त्याच्यानंतर मी साईडला लगेच कढई ठेवली, त्याच्यामध्ये हा चॉप केलेला ऑनियन टाकला आणि तो छान तळून घेत होते.
नंतर मग जिरे थोडेसे बाकी होते, मग मी याच्यात वरतूनच टाकून दिले. नंतर हा कांदा छान फ्राय झाला, मग मी काढून घेतला. नंतर मग मी ह्या ज्या वेजीज होत्या ह्या पण लगेच तो कांदा काढून घेतल्यानंतर लगेच ह्या वेजीस पण त्याच्यामध्ये टाकून घेतल्या आणि ह्या थोड्याशा कच्च्या पक्क्या शिजवायच्या, जेणेकरून बिर्याणी राईस जेव्हा आपण वरतून टाकतो ना, तेव्हा त्या परत शिजतात आणि छान लागतात. त्याच्यामुळे मग मी छान आणि 15-20 मिनटं हे शिजून घेतलं आणि लगेच हा राईस जो होता हा 90% बॉईल झालेला होता. लगेच मग मी तो ट्रान्सफर करून घेतला याच्यावरती. 10% थोडा कच्चा ठेवायचा. जेव्हा वाफ देतो आपण 10-15 मिनटं, तेव्हा तो अजून छान शिजून रेडी होतो. नंतर हा चॉप केलेला कांदा टाकला वरतून, थोडासा बाकी ठेवला, म्हटलं नंतर बिर्याणीवर टाकू. नंतर कोथिंबीर टाकली आणि तूप पण ऑप्शनल आहे, ज्याला आवडत असेल तर तूप टाकू शकता. आणि हां, मी ह्या दुधात आहे ना, माझ्याकडे केसर नव्हतं म्हणून माझ्याकडे फूड कलर होता. मी थोडासा दुधात फूड कलर टाकून यात टाकलेलं होतं आणि तूप टाकलं. तूप आवडतं मला, छान लागतं बिर्याणीमध्ये. त्याच्यानंतर तूप टाकल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून 15 मिनटं तरी छान वाफ देऊन घ्यायची. बाहेर आहे ना खूप जोराचा पाऊस येत होता. आम्हाला असं वाटत होतं की हा मे बी परतीचा पाऊस असावा, कारण खूप जोरात पाऊस चालू होता. जवळपास हा पाऊस अर्धा 1 तास तरी चालू होता. आणि म्हटलं की चला आपण आज बिर्याणी पण बनवलेली आहे आणि वातावरण पण छान आहे मस्तपैकी. नंतर मग मी घरात आले आणि बिर्याणी चेक केली. बघा ही एकदम छान झालेली होती. राईस पण छान कुक झालेला होता. नंतर मी मिक्स करून घेतली. मग नंतर लगेचच गरमागरम सर्व केली. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.